सती. Oh, hi. Hello family members and welcome back to my channel. हर हर महादेव. माझं नाव आहे भावेश आणि अनफिल्टर भावेशमध्ये पुन्हा एकदा मी परत चाललो आहे बाबुलनाथला. तर तुम्हाला माहितीच आहे की मी 10 वेळा बाबुलनाथला जातो, पण काही असे होते ज्यांना त्यांनी कधी बाबुलनाथ बघितली नाही, म्हणजे जन्नत कधी बघितली नाही आहे. तर सानिक आहे आणि ही आहे न्यू. तर ह्या दोघांना जन्नत दाखवायला चालते. खूप रिक्वेस्ट करत होते, म्हणजे पाठी लागले होते भावेश तुझ्यासोबत, म्हणजे असं मी कधी गेलो नाही बा. म्हणजे ते खूप रिक्वेस्ट करत होते की भावेश प्लीज मला पण आम्हाला लोकांना पण चल बाबुलनाथला घेऊ. ठीक आहे, पैसे त्यांचेच असणार आहे, पण मी गाईड म्हणून चाललो आहे, म्हणजे त्यांना तिकडचं माहिती. 200 रुपये नाही घेतलेत मी फक्त. नाही नाही हां, मी 200 रुपये घेतले आहेत. ते मी फक्त रिक्षाचे देणार आहे आता, कारण यांच्याकडे चिंदी घ्यायला आहे लोक बघूया ना कोण किती खर्च करतात. ठीक आहे. हात नाही तू दिसते समजतेस ना, नाटक जास्त गल्ली नाही आपली भांडायला समजतेस ना. घरी जायचा काहीच इग्नोर करा, मी ही गोष्ट कापून टाकेन थोडं, म्हणजे बॅकग्राऊंड व्हॉइस आहे ना तो कट काढ. काढ तिकीट काढ. चर्चगेट रिटर्न 3 दे, मी काढतो. मरतेस हे पकड. मी काढतो. तुला येत नाही, तू हे वेगळं काढतो. सांगा तुम्ही दोघांनी पण काढू. हे घे, पास हे घे, मध्ये जायचं. चुप जरा. मरा त्याची वाट लावून टाका. हे पेमेंट कर आणि का पेमेंट कर पटकन, टाइमपास नको करू. पेमेंट माझ्याकडे कॅश नाही. ऑनलाईनच करायचं याच्या. किती 30 असतं, तुम्हीच पेमेंट करू. अरे दे बघूया इथे. इथे समोर असून पण हिला माहिती नाही इथे करायचं चकनी. चकनी बागन तुला चांगली दिसते बोललो तर हिला चकनी ऐकायला येतात. चकनी आहे मग आता मला काय काढ 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 तो काढ. अरे ब्लर ब्लर दिसतं बोलते. अरे नंबरचा आहे तो. डबल बॅटरी आहे ना, असणारच ते. इकडे लय बोललीस आणि इकडे कोणावरती पण शोभत नाही. दोन कशाला आणले? स्वतःला चार्मिंग बस एकामध्ये. सानिका तू मगाशी बोलली ना व्हेंटिलेटरवर ट्रेन चेक करत होतीस ना. व्हेंटिलेटर नाही बोलले मी. व्हेंटिलेटर न्यू इकडे व्हेंटिलेटर काय बोलली ती? व्हेंटिलेटर बोलली. हे तुम्ही दोघांनी प्लॅन केलाय स्क्रिप्ट. नाही स्क्रिप्टेड नाही, आमचं स्क्रिप्टेड नसतं. आणि तू बघतच नव्हतीस, तो बोलतोय तुझ्याशी तरी तू हसतेस बघून तिकडे. अरे हे फक्त माहिती, ते माहिती आहे ना, ते येते आपापड्यातून व्हेंटिलेटर मध्ये ते ट्रेन चेक करणार होती कुठे राहिली. तू असं बोलतोस, तू कोणत्या बँड्रा हिल स्टेशनला राहतो? मी अप्पाबळ्यात राहतो, मी अप्पाबळ्यात राहण्यासारखा राहतो तुझ्यासारखं नाही. तर सर तू टिश्यू दो ना, एक्सक्यूज मी टिश्यू दो ना. अरे थंडा क्यों है खाना. येते अप्पाबळ्यातून आणि पटेलीची व्हेंटिलेटर. 4 इंग्लिश बोलते मी. व्हेंटिलेटर बोलली. स्क्रिप्टेड काही नाही, ही व्हेंटिलेटर बोलली. ही फक्त सर्वांना पटेली. आम्हाला तर इंग्लिश येत नाही ना जास्त, आम्हाला चांगलं जास्त इंग्लिश येत नाही, म्हणून ही ना माझ्याशी चॅट करतात इंग्लिशमध्ये चॅट करतात. हिच्याशी मी चॅट इंग्लिशमध्ये नाही करत नाही, पण ही स्वतःला असे दाखवते हिला किती इंग्लिश येते. आता आम्हाला येत नाही ना इंग्लिश. पण ते व्हेंटिलेटरला जाताना चेक करा, आपल्याला फास्ट ट्रेन भेटेल का चर्चगेटची. मला कुठे इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. हे थांब फोन पडेल बाई. तो व्हेंटिलेटर ॲप डाउनलोड करून घे. चालेल ना. मला लिंक पाठव ना. हे न्यू बोलते सानू, तो लिंक पाठव आम्हाला. मला तो व्हेंटिलेटर ॲप हवा आहे. तुमच्या मोबाईलमध्ये येणार नाही येणार ना. न्यू मोबाईल आहे ना आता. न्यू मोबाईल आहे ना, तिच्या मोबाईलमध्ये ना ते हे पण नाही होत, पाठचा बॅकग्राऊंडचे बांधचा पण होत नाही. आणि न्यू ब्रँडेड मोबाईल होतो. चल सुबस चल शाणी नको बनू. आम्ही हाय आवाज तू कमी कर. आपण इथे स्काय वॉकला आहे, जास्त भांडू नको. मग काय झालं स्काय कुठेही असो ना, तू भांडते माझ्याशी, मी नाही भांडत आहे. आता हिचा व्हेंटिलेटर बाहेर आला ना, म्हणून आता ही भांडते. 4 लोक दिसली ना अशी, म्हणजे असं कुठे जात असं आम्ही. भावेश ट्रेनही चारा आहे मी हिचा व्हेंटिलेटर. वाव हे साइड वाव चार्मिंग बॉय मी हाय मी चार्मिंग
ह्यांना माहिती आहे आता हा पॉप्युलर आहे, थोडं यांच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये येते मग थोडं 4 लोक ओळखतील. यांना काय माहिती. चार्मिंग बॉय भावेशला सबस्क्राईब करायला विसरू नका. चार्मिंग बॉय राहिली कुठे ही पोरगी, नुसती ना पाठी फिरत असते. हो 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 चला इकडे जायचंय. चप्पल वरती काढायची. हे बघ इकडे. तुम्हाला कसं वाटतंय माझ्यासोबत इकडे येऊन, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला असं मंदिर एक्सप्लोर करायला भेटलं. अरे इकडे तर बोल. थँक्यू सो मच घेऊन आल्याबद्दल. आहे. मला ऐकून दाखवतो मला दिवसभरातून. ऐकून दाखवणार. न्यू तुला कसं वाटतंय? मम्मीला विचारून आलेस ना, म्हणजे सांगून आलेस ना, कामं केली घरची? किती दिवस आधी? 2 दिवसाआधी. मम्मीला सांगत ना भांडी घासायचं. आज ठरलं 2 दिवसाआधी सांगितलं. काय केली कामं सांग. दुपारचं जेवण केलं. हां चहा करून आले. तेवढंच केलं. मला विचारलं. तू काय केलंयस? उठली, आंघोळ केली आणि कुठली आंघोळ केली? उठली सकाळी 7ला उठली. सकाळी 7ला ना, ही 2 वाजता. देवाची पूजा. काय ऐकते? देवाच्या जवळ तरी खोटं नको बोलू सानू प्लीज. तिकडे नोकर ते आपण जर लिफ्टने आलो असतो ना तर इकडनं आलो असतं. आता मला थँक्स बोलायची इच्छा होत असेल ना तुम्हाला? थँक्यू सो मच घेऊन आल्याबद्दल. काय थँक्यू सो मच घेऊन आल्याबद्दल. ठीक आहे, पाया बिया पडली नसली तरी चालेल, असं काय नाही. उद्या पाया कोण पडायला आला इथे. आली मोठी. देवाच्या ठिकाणी माझी भांडू नको. जिथे ना मला तुझ्याशी भांडायची इच्छा पण नाही. चुप बस. कसं वाटतंय न्यू? छान वाटतंय. नाही ती कानात काय सांगायला गेले? जाईल ना आजला. आजला पोचते की नाही माहिती नाही. पाठी न्यू घेते. काय सांगते कानात? मला शिकलं मी, काहीतरी चांगलं शिकवलंय. या लोकांना चप्पल घेतली हातात, पण अर्धा मंदिर त्या लोकांनी चप्पल घालून फिरले. खोटं बोलू नकोस. खोटं पण नको नाही. अर्धा मंदिर लोक चप्पल घालून फिरले आणि जसं मी बघितलं माझ्या हातात शूज आहेत तसे या लोकांनी गपचूप चप्पल काढले. वाजत होता म्हणून हातात घेऊन चाल. लाज वाटते. ब्लेसिंग्स आहेत की नाही तुला? काय ब्लेसिंग्स नाही रे, मॅनर्स. काय तुझी सांगू इंग्लिश आहे आणि तू उगाच तिकडे तिथे आणि तिकडे चप्पल वाजत होती म्हणून. हा कसे रे तुम्ही? तू त्याच्यामुळेच काढलंस तर खोटं बोलू नको. आणि किती हे बनत होती रे, चप्पल वाजत होती म्हणून काढली आणि बोलते काय ब्लेसिंग्स आहेत की. अरे यार भाव्या, मी त्याच्यासाठीच काढलं होतं. चुप रे, आली मोठी ब्लेसिंग्स. आता तिकडनं चप्पल घालून अर्धवट चालले. तोंड बंद करलाय बोल. तू चुप बस, समजलीस ना? आता इथे झालं माझं दर्शन, आता मी भांडू शकतो. काय गरज नाही, बोलच. ठीक आहे, आता तू माझ्याशी बोल शिकवलंयस नको. ना, मग आता नाही असं काय करणार. थँक्यू बोल मला. थँक्यू. प्रेमाने बोल. थँक्यू. थँक्यू भावेश. असं थँक्यू भावेश. तू थांबली तिथे पाया पडायला. याची ब्लेसिंग्स काय तुझे? सानू जाताना त्या देवाच्या पाया पडायचं होतं ग. जाताना मी चप्पल घातली होती ना. हो हो, कशी असेल? आणि चप्पल कोणती आहे? जशी काय शूज आहेत तिचे काढायला लागतील. कशी असते? जाताना त्या देवाला इग्नोर करून मी गेलीस. पहिल्यांदा आले हे मंदिरात, मला माहिती नाही. तुम्हाला शिकवायला पाहिजे की कुठे पहिला दर्शन. अरे पाग, चिंच पाहिजे तुला? तू खा. तू खा ना. हे तुम्ही दोघांमधलं कोणतरी एकाने खा, मला व्हिडिओ मध्ये येईल. खा. मला आता वडापाव देणार आहेस? हे थांब भाई. आता दिलं ना मी, मागू नको आता. मी दिलंय, मी पेमेंट केलंय. कशी असशील ना यार सानू खाऊन पण. न्यू कसं वाटतं? मी पार्टी दिली, आवडलं ना तुला? मी कोणी दिलंय पेमेंट? मी स्वतः. ठीक आहे. तुम्हा लोकांना देऊन सुद्धा तुम्ही लोक नाही बोलता. हिने काहीच नाही दिलंय, ही पेमेंट न्यूने दिलंय. खरं बोलू तर हिला फक्त क्रेडिट खायची सवय झाली. नाही आणते. चलो डायरेक्ट जाऊया जेवायला. कोण पार्टी देणार आज? पार्टी कोण देणार? सानू आज पार्टी देणार फर्स्ट टाइम. किती महिन्यानंतर पार्टी देणार आहे. भिका मागितल्यानंतर ते आता पार्टी देणार. शिवा देणार आहे देवा दाखव. किती म्हणजे आपण किती पार्टी लागलो आणि किती महिन्यानंतर ती पार्टी देणार आहे ते सांग.
आता किती महिने झाले तिचा बर्थडे कधी होता? 4 महिने झाले बघा. तीन मिनिमम 3 मॅक्सिमम 3 महिने झाले असतील. त्यातून आम्ही कितींदा भिका मागितल्या आणि आता कितींदा मागत याच्याकडे कितींदा. शेवटी तिने हा बोलली ना, तिच्या तोंडातून हा आलं की चला देते पार्टी. ती दिल्लीला दिली ती पार्टी, बड्डेची पार्टी, प्लस ते तिकडनं पास होऊन आली इंडिगोच्या याच्यामध्ये सिलेक्शन झालं तिचं, त्याची पार्टी. एवढ्या पार्टीला ती एकदम शेवटी मध्ये मध्ये ह्या मॅडमला पण भांडी घासायची असतात, घरची कामं, अशी हे का सांगतो? तर त्याच्यामुळे आमचं मध्ये मध्ये कॅन्सल. ती हा बोलायची बट हिचं भांडी वगैरे घासायचं असायचं, असे कामं करायचे असतात. मग एकदा दोनदा कॅन्सल झालं ना त्यामुळे. कधी रे? मी गावी गेलेली म्हणून कॅन्सल. हा आणि हा ते भांडी घासायचं पण आहे ते खरं आहे. हा लागतात मला कामं आणि करायला. आणि हिचं टायमिंग एक बोलतो ना मेन टायमाला कुठे कोण गायब असतं ना. दिवशी चुकलंय फक्त टायमिंग. मी 10चा टायमिंग सांगितलं, 10:30 आले. मी घरी कामं होती म्हणून. नाही ते नाही तसं टायमिंग नाही. जेव्हा पण असं कुठे जायचं प्लॅन असं ती ॲग्री होते पार्टी द्यायला. म्हणजे सानू बोलते की हा चला पार्टी देते, तेव्हा ह्या मॅडम जातात गावाला. वर्षातून 4दा गावाला जातात. हे गावाला राहून मुंबईला येतात की मुंबईला राहून गावाला जातात हे नाही कळत आम्हाला. नक्की तुम्ही राहता कुठे, मुंबईला की गावाला? गावावरनं मुंबईला येतात ना. काही महिन्यासाठीच वाटतं मुंबईला येतात तुम्ही ना. आम्ही तिला घाईमध्ये बोलवून घेतला कारण खास त्याच्यासाठी खास ती पार्टीसाठी आले. फायनली जेव्हा आम्ही तो एक घास खाऊ ना, किती आनंद होईल आम्हाला. सुख काय असतं ते आम्हाला त्या दिवशी. म्हणजे नक्की काय असतं? जाऊ दे आता आम्ही टॉपिक संपवेल कारण ती येते पाठवून. ठीक आहे, आम्ही आता तो टॉपिक संपवेल. ठीक आहे, झालं आमचं बोलून. काय बोलत होतास? काय नाही बोललो की आज आम्हाला सानू पार्टी देते. आज आम्ही एवढे हॅप्पी आहे की बोलतो ना की सानू पार्टी देते आम्हाला. आम्ही म्हणजे तिचं बोलतात ना काय बोलतात आभारी आहोत. इज्जत काढून झाला असं. नाही, मला ओळखते ना खूप चांगलं. आम्ही तिचे आभारी तुला आहोत. वाटतं की तुझी इज्जत हो, तू पण त्याच्यासोबत राहून तेच करायला लागलाय सगळं. तू नंबर वेळा मस्के मारले आम्ही तिला, है ना? असं बोलला. किती ओळखतेस ऐकत ना, होतीस? किती ओळखतेस ना तू आम्हाला, किती ओळखते नाही मी ऐकत आपल्याला. नव्हती. मला माहिती कारण तुम्हाला सवय झाली जिथे जाता ना तिथे तुम्ही माझी इज्जत काढता. हिला आम्ही 10 वेळा सांगितलं खाऊन सुद्धा तुम्ही लोक नाही कसं बोलता ना मला ते खाऊन समजत कसं नाही. कधी दिलं रे? कधी दिलीस? कधी नाही दिली ती विचारा. कधी बघा दिलीस ते तुम्ही सांग. हावऱ्यासारखे खात सुटता आणि हावऱ्यासारखं नंतर कोण बोलतात- खात आहे ते बघितलं. आणि नंतर बोलतात की तू काय देते असे मित्र मैत्री. फायनली आम्हाला सानू पार्टी देते. आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि आज मला ना असं एवढा आनंद आहे ना. जेव्हा मी ते 10वीला किंवा ते फर्स्ट इयरला न पेपर लिहून पास झालो ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला आज आहे. आणि आज मला फायनली आज आम्हाला सानूने पार्टी दिली 4 महिन्यानंतर. आज इतकं बरं वाटतं आहे ना मला, मी शब्दांमध्ये बयान बोलताना ते करू नाही शकत आहे. सो आता आम्ही खातो, त्यानंतर बाकीचं बोलवते कारण हे मला आता अश्रू येतील जास्त वेळ बोललो. कोण बोलतच नाही. बोलत नव्हतो म्हणजे असं मला असं भरून आलं ना आज की तू आज पार्टी दिलीस तर मला असं आवडलं आहे. तू रोज माझ्याकडचं खात असतं मग तुम्हाला का माझे फोटो बोलून दाखव आता. ते आईस्क्रीम बिस्क्रीम देते त्याला खाणं नाही आवडत. हॉटेलची पार्टी बोलते आपण, समजलं? तुम्ही मला हॉटेलच्या पार्टी किती दिल्या ते सांगा मला. बड्डेला दिली की नाही निवडे पार्टी? तू किती दिले? माझा बड्डे तर येऊ दे. नको मला एक. माझा बड्डे तर येऊ दे यार. त्या लोकांनी माझा बर्थडे नाही सेलिब्रेट केला. तुला माहिती आहे ना बाय द वे. बाय द वे आमच्या मॅडम गावी गेल्या होत्या. त्या गावी राहतात त्या मुंबईला कधीतरी येतात. मग काय झालं? अरे तू नंतर बोलली असे नेऊ नाही यार, मला खूप ऑकवर्ड वाटतंय, मला खूप भरून येत आहे. हां हे ते शॉर तू पुन्हा ते आणलंस ना मध्ये. बोल नकोस माझ्याशी. जाऊ दे आपण जेवल्यानंतर बोलूया. तुला 10 वेळा बोलली माझ्याशी बोल नको तरी तू 100 वेळा माझ्याशी बोलायला येतो. तोंड व्हायचं मी हिच्याशी बोलायला हीच येते 5 मिनिटांनी. अरे भावे माझ्याशी बोल ना, भावे माझ्याशी बोल ना. तिला विचारा कोण बोलायला येतं बोलायला. आता न्यू तू हे खरं बोलच. कोण कोणाकडे येतं बोल. कोण येतं? तू येत नाही माझ्याकडे बोलायला. तूच माझ्याशी बोलण्यासाठी कोण येतं? ही बोलते ना. दोघं पण येतात. पार्टी दिली तुला कसं वाटतंय? इमोशनल झालीस ना तू सानू? आम्ही तुझ्या लढायला येते की सानू खरं आम्ही धन्य झालो आहे. खाऊन सुद्धा जेव्हा बोलतात ना मला की तुला देत नाही आणि नंतर म्हणत नाही असं काहीच नाही आहे. तिने ना एवढं बोलल्यानंतर देत आहे ना प्रॉपर बोलल्यानंतर आणि एवढं हे केल्यानंतर ती पार्टी देते म्हणजे पण असं बोलू की रडू ते नाही समजत. खोटं बोलू नको. तर 100 वेळा खाऊन झालेस माझ्याकडे तर तू आता बोलतो. बरं आता खाल्लेलं बोलून दाखवणार. हां मग तुम्ही असं व्हिडिओमध्ये सुद्धा बोलून नाही दाखवतो की तो देत नाही समजलं. ही पार्टीची गोष्ट आहे. हे ते आमच्या डेली वॉकिंगची गोष्ट वेगळी आहे. ते आईस्क्रीम बिस्क्रीम दिलेलं आता बोलून दाखवते. जाऊ दे. असं तर न्यू किती देते बोलून नाही दाखवलं. जी मुलगी देत नाही ना तिचीच तू वावा करतोय असं समजलं ना. बघ जी मुली तू का हा कशी हा फोडते तुला. हा के फोड. थँक्स
लव्ह यू. पर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. क्लोज.